आज आपण कोस्टल रोड केला आणि कोस्टल रोड करत असताना आपण मुंबई महानगरपालिका तिजोरीत जो डेव्हलपमेंटचे प्रीमियमचे पैसे आले होते त्या पैशातून कोस्टल रोड 8,000 कोटीचा उभा केला. ओव्हर ट्रेडिंग करून नाही केला, कर्ज काढून नाही केला. आणि हा विकासासाठी कर्ज काढलं पाहिजे, पण कर्मचाऱ्यांच्या पैशाच्या ठेवी मोडायच्या आणि विकास करायचा आणि कॉन्ट्रॅक्टच्या घशात पैसे घालायचे विकास दाखवून, हे चुकीचं. त्या गोष्टीबद्दल मी आज राज्याच्या राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोललो. शाळा, मराठी शाळा बंद आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देणं हे केवळ बोललं जात आहे. मराठी शाळेला मराठी भाषा ही व्यावहारिक भाषेमध्ये वापरावी, कोर्टामध्ये त्याचा वापर केला पाहिजे, शासकीय ठिकाणी वापर झाला पाहिजे, म्हणून आपण जो आग्रह धरतोय त्याच्यामध्ये देखील हे सरकार उदासीन आहे. आणि त्यामुळे राज्यपालांनी 57 मुद्दे मांडले, राज्याची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु केवळ ही दिशा हे केवळ दिव्या स्वप्न आहे. मागच्या 5 वर्षाची राज्यपालांची भाषणं जर आपण बघितली तर ते आणि तेच मुद्दे हे या भाषणामध्ये येतात. आणि सरकारला केवळ जी माहिती सरकार राज्यपालात देते त्यानुसार राज्यपाल महोदय बोलतात. सरकार जैसे थे आहे, तिजोरीमध्ये खडखडाट आहे. शेतकऱ्यांची त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या उदासीनता आहे आणि डिओस मध्ये जाऊन करार केले 30,000 कोटीचे बोलले जातात. मागच्या 5 वर्षात डिओसला जाऊन जे करार झाले, किती आले रोजगार, किती गुंतवणूक झाली, किती लोकांना कामं मिळाली. मी मागणी केली आहे की सरकारकडनं कळू दे की एक श्वेतपत्रिका काढा आणि श्वेतपत्रिकेमध्ये तुम्ही सांगा की एवढे उद्योग उभे राहिले, ते दुसऱ्या स्टेजला आहे, ते तिसऱ्या स्टेजला आहे. या तिसऱ्या स्टेजच्या याच्यामध्ये एवढ्या लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या, रोजगार दिले. एकदा कळू दे ना. केवळ भ्रमाचा भोकळा उभा करायचा आणि लोकांना डोलारा दाखवायचा आणि तो डोलारा या जनतेला फसवण्यासाठी असायचा, हे जर योग्य नाही. आणि त्यामुळे केवळ या राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये जे मुद्दे सरकारकडनं मांडले गेले ते केवळ महाराष्ट्र जनतेच्या डोळ्यामध्ये गुळफेक आहे आणि म्हणून याला मी विरोध केला. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. 80,000 कोटीच्या वरती हा अर्थसंकल्प आहे. त्यामध्ये 30,000 कोटींच्या ठेवी मोडल्या जातात. की ह्या ठेवी ज्या आहेत ना, या ठेकेदारांच्या डिपॉझिट मधल्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड जो आहे तो या ठेवीमध्ये ठेवला होता. आणि मग मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हक्काचा प्रॉव्हिडंट फंडच्या ठेवी मोडून ठेकेदारांनी डिपॉझिट जी जमा केली होती ती मोडून जर तुम्ही विकास करणार असाल, मग मुंबईचं खऱ्या अर्थाने मी जर सांगतो दिवाळखोरीत नेण्याकडे या मुंबई महानगरपालिकेची सुरुवात झालेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर आपण ठेवीबद्दल बोलत नाही. त्यामुळे अगोदर या ज्याला बोलतात ठेवीबद्दल आपण बोलत ठेकेदाराबद्दल त्याच्या अगोदरच पैसे काढले जातात. अनेक त्या संदर्भात तक्रारी आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल आपण काय बोलतो? असं आहे की मुंबई महानगरपालिकेत मागच्या 3 वर्षामध्ये लोकशाही, नियम, नियमावली या सगळ्या पायदळीत उडवल्या होत्या. सरकार मंत्रालयातून महानगरपालिका चालू होती. पण त्यांना जसं वाटत होतं मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना तशा पद्धतीने महानगरपालिका अधिकारी काम करत होते आणि म्हणून महानगरपालिकेची परिस्थिती आली. आज ठेवी मोडून अर्थसंकल्पात विकासाची कामं करायला लागते आहेत. याचा अर्थ ही मुंबई महानगरपालिका दिवाळखोरीकडे चाललेली आहे. आणि एक दिवस असा येईल, हे सत्य असेल, की मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देणं देखील या महानगरपालिकेला अशक्य होईल. अशा स्थिती महानगरपालिका यांनी नेऊन ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने सध्या महापालिका करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ज्या उपाययोजना त्यांनी करतात, ओव्हर ट्रेडिंग केलेलं आहे, ठेवी मोडून कामं दाखवलेली आहे, हजारो कोटीची कामं केलेली आहेत. म्हणजे तुमचं उत्पन्न कमी आहे आणि तुम्ही योजना मोठ्या आणल्या आहेत, डबल रेटने त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक होत्या त्या तुमच्या मित्रमंडळींना कामं दिली, त्यामुळे ठेवी मोडाव्या लागल्या आणि आधी परिस्थिती आलेली. मुंबईकर आहे, मुंबईकर आहे. या पैशांच्या घटनांपासून अरे मुंबई महानगरपालिका म्हणजे मला एक सांगा, मुंबई महानगरपालिकेत चांगली पाणी लोकांना देणं, सिवरेजची चांगली व्यवस्था, रस्ते चांगले, चांगल्या शाळा, वायुजन चांगलं असावं, प्रदूषण चांगलं ठेवं, महानगरपालिकेच्या इच्छित कर्तव्य आहेत ना. नियम 63 अन्वये मुंबई महानगरपालिका जी चालते त्याच्यामध्ये उत्तम मंडई देणे, पाणी देणे, रस्ते स्वच्छ ठेवणे, शाळा चालवणे, या ज्या सगळ्या ऐच्छिक कर्तव्य आहे त्यानुसार 1888 कायद्यानुसार मुंबई महानगरपालिका चालते. आणि हे चालवण्यासाठी जो काय निधी टॅक्स रूपाने मुंबई महानगरपालिका देतो, डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे प्रीमियम येतो. अनेक ज्या काय विकासाची योजना इकडे येतात त्यानुसार पैसे महापालिकेत गोळा होतात, त्यानुसार आम्ही चालवली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की शिवसेना सुरुवातीच्या काळात भाजप जेव्हा आमच्यावर होतं 300 कोटी डेफिसिट वरून
आम्ही 80,000 कोटीच्या ठेवी तिथपर्यंत वाढवल्या होत्या. आज त्याच प्रशासकीय काळामध्ये सगळ्या ठेवी मोडल्या गेल्या. आज मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या ठिकाणी आज आपण कोस्टल रोड केला आणि कोस्टल रोड करत असताना आपण मुंबई महानगरपालिका तिजोरीत जो डेव्हलपमेंटचे प्रीमियमचे पैसे आले होते त्या पैशातून कोस्टल रोड 8,000 कोटीचा उभा केला. ओव्हर ट्रेडिंग करून नाही केला, कर्ज काढून नाही केला. आणि हा विकासासाठी कर्ज काढलं पाहिजे, पण कर्मचाऱ्यांच्या पैशाच्या ठेवी मोडायच्या आणि विकास करायचा आणि कॉन्ट्रॅक्टच्या घशात पैसे घालायचे विकास दाखवून हे चुकीचं. रावत कुलेकर आपको क्या शंका है 30 लाख करोड़ का पूरा मराठीमध्ये तर ग्रीन बॉन्ड जे आहेत ते आता मुंबई महानगरपालिका वितरित करणार आहे, ज्याचा फायदा जो आहे तो मुंबईतील मोठे मोठ्या प्रकल्पासाठी ग्रीन बॉन्ड जे आहेत ते करणार आहेत. जवळपास 1,000 कोटी रुपयांचे हे ग्रीन बॉन्ड दिसणार आहे. तर हे ग्रीन बॉन्ड कोणासाठी देणार आहात? ठेकेदार आणि अदानींसाठी देणार आहेत की अंबानींसाठी देणार आहे? एकदा कळू दे. म्हणजे मुंबई शहर तर उरलं सुरलेलं आहे, ते पण अदानींच्या घशात घालायचं असेल काढा ग्रीन बॉन्ड घेऊ दे त्यांना. गेली एक 2 प्रश्न असा वर्षापासून आहे, आपण राज्यसभेची भाजपांची निवडणूक येणार आहे. मात्र राज्यसभेसाठी अद्याप बैठक होत नाहीये. मात्र शरद पवारांचं नाव सतत हो जेव्हा व्हायचं ऐका राज्यसभा ऐका राज्यसभा जेव्हा तेव्हा व्हायची तेव्हा होईल, विधान परिषद जेव्हा व्हायची तेव्हा होईल, योग्य वेळी निर्णय होईल, योग्य वेळी उमेदवार येतील. प्रत्येक राजकीय पक्षाला तेवढीच काळजी आहे आणि जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळवलं जाईल.